मुख्यमंत्री फडणवीस यांनी पिंपरी चिंचवडमध्ये स्वबळाचा नारा दिला। याला काही तास उलटले न उलटले तोच पिंपरी चिंचवडमध्ये शहरात काका पुतणे पवार हे एकत्र येण्याच्या दृष्टीने पुढचं पाऊल जे ते पडलेलं आहे। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे निवडणूक प्रमुख नाना काटे आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या निवडणूक कोर कमिटीचे सदस्य सुनील गव्हाणे या दोघांची बैठक पार पडली आहे। दोन्ही राष्ट्रवादीची एकत्रितरित्या अशी पहिलीच चर्चा झालेली आहे। काटे आणि गव्हाणे यांनी अजितदादा आणि सुप्रियाताईंसह वरिष्ठांच्या आदेशाचं पालन करतच हे बैठक घेतल्याचं स्पष्ट केलं। आणि काही दिवसापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते माननीय अजितदादा पवार यांनी आम्हाला काही सूचना दिल्या होत्या की आपण ग्राउंड लेवलला तुम्ही पवारसाहेब गटाच्या काही लोकांशी बोलणं करून घ्या, कारण आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्या चिन्हावरतीच ते जर आपल्याबरोबर आले तर लढतील। आणि अशी साधक बाधक आमची चर्चा चालली होती। आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांचा मला कॉल आला होता। त्यांनी मला शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देताना निवडणुकीसंदर्भात ज्यावेळेस विषय निघाला त्यावेळेस त्यांनी आवर्जून सांगितलं की आपली मताची विभागणी होता कामा नये, तुम्ही ग्राउंड लेवलला तुम्ही मंडळी बोलून घ्या। तर मी म्हणलो ठीक आहे ताई, दादांनी देखील आम्हाला काही सूचना दिलेल्या आहेत, त्या पद्धतीने आम्ही चर्चा करून कळवू। कोर कमिटीची आमची बैठक झालेली आहे आणि आमच्या बैठकीतला एकंदरीत सूर असा होता की जर दोन राष्ट्रवादी वेगळ्या लढल्या तर मतविभाजन होईल आणि या मतविभाजनाचा फायदा अल्टिमेटली भारतीय जनता पक्षाला होईल। त्याच्यामुळे दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांची अशी भावना आहे की हे मतविभाजन नसेल व्हायचं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या पाहिजे। त्या अनुषंगाने दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करून आम्ही प्राथमिक चर्चेला सुरुवात केलेली आहे। तर 2-3 दिवसात पुढच्या गोष्टी स्पष्ट होतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।